हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? आज भावाची मुलं घरी आलेली. मग काय मजा मस्तीला एकदम उधाण आलेलं. रुद्रला तर मस्ती करायचा नुसता चान्सच हवा असतो आणि तो खूपच हॅप्पी होता त्यामुळे. मग म्हटलं चला जेवणाला लागूया. डाळ भात बटाट्याचा कुकर एकसाथच लावला. आलं लसूणची पेस्ट एकदाच करून ठेवली ना की मग पटकन भाजीत टाकता येते. ते एकदम बरं पडतं. कुकर एकीकडे होत होता तर पटपट चपात्या करून घेतल्या. पीठ मळताना पिठात थोडंसं तेल टाकलं ना की चपात्या एकदम मऊसूत होतात. डाळीला फोडणी घालायला राई, जिरे, कढीपत्ता टाकला. काही जण डाळ शिजवून घेतात आणि मग वरून डाळीला तडका टाकतात. तशी डाळ पण छान लागते, पण मी अशी डाळ करते. कांदा, आलं, लसूण, टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा. मग मसाले वगैरे टाकायचे आणि डाळला असा तडका देते मी. पण ही पण डाळ मस्त लागते, वरून भरपूर कोथिंबीर टाकली की. मुलांना बटाट्याची भाजी आवडते, मग बटाट्याच्या भाजीची तयारी करायला घेतली. बटाट्याची साल काढून बारीक चिरून घेतला. बटाट्याची भाजी करताना जिरे मोहरी चांगली तडतडली की मग त्यात हिरवी मिरची घालायची, कांदा घालायचा, थोडासा टोमॅटो आणि आले लसूण कोथिंबीर घातली की भाजी एकदम मस्त होते. बाहेर मुलांचा खूपच गोंधळ चालू होता. सारखं पाणी दे, खायला दे, त्यांचं चालूच होतं. माझं जेवण चालू होतं बनवायचं, बाहेर मुलांची मस्ती, सगळं एक साथ गडबड गोंधळ चालू होता घरात. पण मुलं खूपच आनंदी होती. मुलांची सकाळची शाळा असते, परत एक्स्ट्राचे क्लासेस, त्यामुळं मुलं आठवडाभर खूपच बिझी असतात. मग असे एकत्र आले की ते खूप एन्जॉय करतात. तर असा होता मेनू: डाळ, भात, भाजी, चपाती, सलाड. संध्याकाळी जरा बाहेर जाऊन आले, खूप ट्रॅफिक होतं. माझा पहिला मिनी व्लॉग आहे, तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.